निकम इथे आपणा समोर विचार प्रकट करण्यासाठी उभा आहे। ज्या महामानवाला वर्गात घेतले नाही, ज्या महामानवाला गाडीत बसू दिले नाही, त्या महामानवाने आज जो अधिकार दिला आणि त्या अधिकारामुळे एक दलित वस्तीतून येणारा मुलगा आज तुमच्या समोर विचार आपल्याला क्रांती करावा लागेल आणि त्या क्रांतीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधान सभेत जेव्हा माणसाच्या गळ्यात गाडगळ आणि कमरेला झाडू होता, ज्या माणसाला कधी मानापानाचं जीवन भेटलं नाही, ज्या माणसाला कधी समता एकता स्वातंत्र्य कधी भेटलं नाही, त्या माणसाचं जीवन बदलण्याची संधी बाबासाहेबांना मिळाली होती। आणि त्या संधीचं सोनं करत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्या महामानवाने रात्रीचा दिवस करून रक्ताचं पाणी करून आपल्या प्रसंगी 4 मुलांची प्राणाचा बलिदान देत भारतीय संविधानाची निर्मिती केली। 395 कलमाचं एक भारतीय संविधान या देशाला 26 नोव्हेंबर 1949 साली प्रदान केलं। पण 1930च्या लाहोर अधिवेशनाचा आधार घेत हे संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू व्हावं असं सर्वांचं मत होतं। कारण की 1930 सालच्या लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत केला आणि त्या दिवसापासून तो 1947 सालापर्यंत पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन, भारताचा स्वातंत्र्य दिन आणि तिरंगा ध्वज फडकवला जात होता तो म्हणजे 26 जानेवारीला। म्हणून संविधान सभेने सर्वानुमते संमत केलं की जरी ही घटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण देशाला अर्पण करीत आहोत, पण या संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 पासून होईल आणि त्यामुळे आपण 26 जानेवारी पासून संविधानाची अंमल करू लागलो आणि तो दिवस या देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। बाबासाहेबांना संविधान सभेत स्थान मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला। ज्या बाबासाहेबांना प्रतिनिधित्व दिलं जात नव्हतं, त्या बाबासाहेबांनी पूर्वीचा जो बंगाल प्रांत होता, आताचं जे पश्चिम बंगाल आहे त्याचा पूर्वी विभागणी झालेली नव्हती। एक जो पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल आपण ज्याला म्हणतो म्हणजे सध्याचा बांगलादेश, त्या प्रदेशातून बाबासाहेबांना प्रतिनिधित्व मिळालं आणि प्रतिनिधित्व मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी संविधान सभेत चोख भूमिका बजावली। 22 जानेवारी 1947 ला जेव्हा घटनेचा सरनामा जाहीर करला, उद्देशिकेवरती चर्चा झाली, त्या उद्देशिकेवरती चर्चा होत असताना बाबासाहेबांनी आपले विचार प्रकट केले आणि संविधान किंवा संविधानाची उद्देशिका कशी असली पाहिजे, तर कोणी सांगितलं या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात हे ईश्वरा अशी झाली पाहिजे, कोणी सांगितलं या संविधानाच्या उद्देशिकेचा सुरुवात अल्लाच्या नावाने झाला पाहिजे, कोणी सांगितलं या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या नावाने झाली पाहिजे। पण नव्हे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रखर भूमिका घेतली आणि सांगितलं नाही, या देशाची सत्ता या देशाच्या लोकांचे लोक। जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते आणि बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार होते, संत कबीरांचे विचार होते, तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार होते। या महामानवांना त्या बाबासाहेबांनी गुरु मानलं होतं आणि त्या गुरूंचे विचार जर सत्यात उतरायचे असेल, ज्या महात्मा फुलेंना शाळा सुरू केली महिला स्त्रियांसाठी म्हणून सावित्रीबाईंना अंगावरती शेण मातीचे गोळे जलावे लागले आणि जर कधी त्याचा बदला घ्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेबांना तीच संधी होती। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि वेळ प्रसंगी जेव्हा वेळ आली हिंदू कोड बिलासाठी जेव्हा संविधान सभेमध्ये किंवा संसदेमध्ये विरोध केला गेला, हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नको मला तुझी खुर्ची आणि त्या कायदा मंत्रिमंडळाला लाथ मारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। याच बाबासाहेबांनी महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला, कारण की त्यांच्या समोर आदर्श होता सावित्रीबाईंचा, आदर्श होता महात्मा ज्योतिराव फुलेंचा। या आदर्शांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटपर्यंत संविधान सभेला पूर्ण वेळ देत स्वतःला सांधेवात आजार जडलेला असताना देखील स्वतःच्या पत्नीकडे किंवा कुटुंबाकडे लक्ष न देता तुमच्या आमच्या सर्वांच्या उद्धारासाठी अहोरात्र कष्ट घेतले आणि संविधान आपल्याला बहाल केले।
तर आपली जबाबदारी संविधान बहाल केले आपण फक्त 26 नोव्हेंबरला एक येतो, संविधानाचं उद्देशिका वाचतो आणि आपली जबाबदारी संपते असं होत नाही. तर मित्रांनो, हाच तो देश आहे जिथे भारतीय संविधानाची दिवसाढवळ्या दिल्लीच्या जंतर मंतर वरती प्रत जाळली जाते. यापेक्षा दुःखाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते? ज्या महामानवाने स्वतःच्या कुटुंबाचं पर्वा न करता देशाला संविधान दिलं, आज त्या महामानवाच्या पुतळ्याची विटंबना केली जाते. एका सरन्यायाधीश फक्त काय तर तो बौद्ध समाजातून येतो म्हणून त्याच्यावरती भूत फिरकावला जातो आणि सांगितलं जातं की मी चुकी केलेली नाही, मी माफी मागणार नाही. तर मित्रांनो, विचार करा, आज देखील लोकांच्या मनातील तुमच्या प्रती असलेला द्वेष संपलेला नाहीये. तो संपेल कधी? आपण सर्वांनी एक येण्याची वेळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मूलभूत अधिकार दिले. कलम 12 ते 35 मध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांचा फायदा घेऊ. जर आपण कधी एकत्र येऊन जर संघर्ष केला, जर आपल्याला बाबासाहेबांनी पहिला मूलमंत्र दिलाय शिका, जर आपण शिकलो आणि जर संघटित झालो तर मग आपल्याला संघर्ष करायची वेळ येणार नाही. कारण एक सांगतो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पीक ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिले बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय, जसं की भारतीय संविधानाचा कलम 21 सांगतं की तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे, मानवी जीविताचा अधिकार आहे आणि या शिक्षणाचा अधिकार घेऊन तुम्हाला शिक्षणासाठी पैसे मोजावे लागतात असं नाही की कोणी परिस्थितीला पोहोचत असेल की आज माझी परिस्थिती नाही म्हणून मी शिक्षण घेऊ नाही शकत. लाईटीच्या व्यत्ययामुळे जो मध्ये खंड पडला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो आणि पुन्हा एकदा मी माझे शब्द सुरू करतो. सहकार्यांनो, आपण होतो शिक्षणावरती. शिक्षण अर्जित करताना आपल्याला अडचणी येत असतील, बरोबर? तर महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागाच्या वतीने बाल्टी ही जी संस्था आहे, बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट बाल्टी पुणे, या संस्थेच्या वतीने आपल्याला स्कॉलरशिप प्रोव्हाइड केल्या जातात. ज्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक सांगतो, आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात व्हायचंय. शासनकर्ती जमात याचा अर्थ असाच नाही की तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, देशात मंत्री व्हा, कॅबिनेट मंत्री व्हा किंवा राष्ट्रपती व्हा. शासनकर्ती जमात याचा अर्थ असा होतो की शासनामध्ये सहभागी व्हा. शासनामध्ये सहभागी होण्याचा अर्थ की जे मंत्री असतात, मंत्र्यांना सचिव असतात, सचिवांच्या खाली सहाय्यक सचिव असतात, त्यांच्या खाली उपसचिव असतात आणि हे सचिव किंवा जे उच्च पदस्थ अधिकारी, हे उच्च पदस्थ अधिकारी UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सिलेक्ट केले जातात. आणि हे ह्या पदावरती जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तुमच्या हातात समाजाच्या कल्याणाचं एक खूप मोठी चावी हाती लागते आणि त्या माध्यमातून तुम्ही समाजाचं कल्याण करू शकता. म्हणून जसं आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं शिका, म्हणून आपण पहिले शिक्षणाकडे आपला कल असला पाहिजे. ठीक आहे, प्रत्येकाला परिस्थिती असते, पण त्या परिस्थितीवरती मात करत जर बाबासाहेबांनी परिस्थितीचा विचार केला असता तर कदाचित अजून देखील आपल्या काळात मळका असता आणि पाठीला झाडू राहिला असता. पण बाबासाहेबांनी विचार केला की जी वेळ आज माझ्यावरती आहे ती माझ्या समाजावरती नको, म्हणून बाबासाहेबांनी संघर्ष केला. ज्या बाबासाहेबांना वर्गात बसू दिलं नाही, ज्या बाबासाहेबांना बैलगाडीतून उतरून दिलं, ज्या बाबासाहेबांना पाण्याचा ग्लास वेगळा होता, बाबासाहेब बरोबर संस्थांमध्ये सह्याद्री रायगडाच्या कामात कार्यरत असताना त्या बाबासाहेबांनाच पाण्याचा ग्लास वेगळा होता, पाण्याचं मडकं वेगळं होतं आणि या सगळ्या विषमतेला बाबासाहेब तोंड देत असताना बाबासाहेबांनी विचार केला, जर माझ्यासारखा एवढा उच्च शिक्षित परदेशातून शिकून आलेला माणूस जर आज एवढा स्वतःच्या हक्कासाठी संघर्ष करत असेल तर आज माझा समाज, जो समाज आज देखील अशिक्षित आहे, आज देखील गावाबाहेर आहे, आज देखील तो लोकांची गुलामगिरी करतोय, तर त्या समाजाचं कसं? आणि त्याच्यापासून धडा घेत बाबासाहेबांनी आपल्यासाठी संघर्ष केला. संघर्ष करत करत बाबासाहेबांनी संविधान सभेच्या माध्यमातून आपल्यासाठी तरतुदी केल्या. तर त्या तरतुदी आपण जाणून घेण्याचं एक काम केलं पाहिजे. तरतुदी जाणून घेण्याचा अर्थ की आपण संविधान दिनाच्या दिवशी संविधान पूजन करतो, प्रास्ताविका वाचतो, पण नुसती प्रास्ताविका वाचून होणार नाही, तर त्या प्रास्ताविकेचा आपल्या जीवनात आपण केला पाहिजे. कारण की संविधान हा एक जिवंत ग्रंथ है. किसी को मौका मिला तो किसी ने गीता लिख दी, किसी को मौका मिला तो किसी ने गीता लिख दी, किसी ने कुरान लिख दी, तो किसी ने बाइबल लिख दिया, लेकिन मेरे भीम को मौका मिला तो मेरे भीम ने इस देश की संविधान लिख दी. और जो संविधान लिख दी वो संविधान ने आज पूरी अपनी
कायनात बदलली. आज 140 कोटीच्या लोकसंख्येच्या देशात आपण राहतो आणि देशातली सर्वात मोठी लोकशाही, जर जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत हा देश लोकशाही म्हणून ओळखला जातो. आणि या लोकशाहीला भरपूर देशांचे संविधान बनले देखील आणि बदलले देखील गेले, पण भारताचं संविधान आज बनून 76 वर्ष झाले. 76वा आपण संविधान दिन साजरा करतोय. पण या 76 वर्षात देखील म्हणत नाही की संविधान बदललं नाही, घटना दुरुस्त झालं, संविधानात तरतुदी बदलल्या गेल्या, पण संविधान बदलल्या नाही गेलं. संविधानाचा जो मूळ गाभा आहे, संविधानाचा जो आत्मा आहे, आत्मा म्हणजे संविधानाची उद्देशिका, ती बदलल्या गेली नाही. हालाकी 42वी घटना दुरुस्ती 1976 ची, ज्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 2 शब्द या उद्देशिकेत समाविष्ट केले. एक शब्द होता समाजवादी आणि दुसरा शब्द होता धर्मनिरपेक्ष. पण या उद्देशिकेचा जो मूळ गाभा होता संविधानाचा, तो अजून देखील बदलला गेलेला नाही. भारताचं एकमेव संविधान असं आहे की त्या संविधानाने महिलांना आणि पुरुषांना, तो एनटीएच्या बिल्डिंग मध्ये राहणारा अंबानी देखील, त्याला देखील एकच महत्वाचा अधिकार आहे. आणि गाव कुसाबाहेर राहणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्या एखाद्या गरीबाला त्याला देखील एकच महत्वाचा अधिकार आहे. जेव्हा अमेरिका 1789 ला स्वतंत्र झाली, त्यांचं संविधान लागू झालं, सर्वात पहिले लोकशाही स्वीकारणारा देश म्हणजे अमेरिका. त्या अमेरिकेमध्ये 1789 मध्ये जेव्हा संविधान लागू झालं, त्यानंतर त्यांनी महिलांना मताचा अधिकार दिला नाही. पण भारत हा एकमेव देश होता की ज्या दिवशी भारत देश स्वतंत्र झाला, त्या दिवसापासून, ज्या दिवसापासून भारतात संविधान लागू झालं, 26 जानेवारी 1950 पासून, त्या दिवसापासून या देशातील महिलांना, पुरुषांना, या देशातील प्रत्येक वर्गातील, प्रत्येक घटकातील माणसांना मतदानाचा अधिकार मिळाला. म्हणून एक सांगतो, आपल्याला मिळाला मताचा अधिकार खूप मौल्यवान आहे. आपल्याला जो मताचा अधिकार मिळाला आहे, बाबासाहेबांनी एक सांगितलं होतं की हा जर मताचा अधिकार तुम्ही, जर तुम्हाला या देशाची प्रजासत्ताक जर जमात व्हायची किंवा या देशाची शासनकर्ती जर जमात व्हायची, तर तुम्ही या मताच्या अधिकाराचं महत्व राखलं पाहिजे. म्हणून तुम्हाला एकच सांगतो की आपल्या मताचा अधिकार, भले मी एक शासकीय जरी माणूस असलो, मला जरी राजकीयाच्या वरती वक्तव्य करता येत नसलं, पण आपल्याला एकच सांगतो की आपल्याला जो मताचा अधिकार दिलाय, त्या तुम्ही एकच साध्य करा. बाबासाहेबांनी दिलेला संदेश जो आहे, शासनकर्ती जमात व्हा, तो कुठेतरी बाबासाहेबांनी, हे बघा, बाबासाहेबांनी जो गाडा ओढत आणलेला आहे, आपण किमान तो गाडा मागं न ओढता तो पुढे नेता येईल, कसा नेता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि आपल्या विचाराच्या माणसांना पुढे घ्या, जेणेकरून जे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं होतं, ते बाबासाहेबांना पूर्ण त्यांच्या अल्पावधीतच मृत्यू आल्यामुळे पूर्ण करता नाही आलं. त्यामुळे आपण ते पूर्ण करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. अजून एक सांगतो की हो, बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की या देशामध्ये ज्या रूढी परंपरा आहे, त्या रूढी परंपरा पाळू नका. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्या दीक्षाभूमी नागपूर येथे जी धम्मदीक्षा दिली, त्या धम्मदीक्षेमध्ये आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी सांगितल्या होत्या, कुठेतरी आपल्याकडून त्याचं पालन होत नाहीये. म्हणून आपणास शेवटला एकच सांगतो, संविधान दिनाच्या निमित्त आपण इथे एकवटले आहात, तर आपल्यामधलं पंचशील जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय त्याचं पालन करा, 22 प्रतिज्ञांचं पालन करा. आणि ज्या बाबासाहेबांना जसा अभिप्रेत आपला समाज होता, तसा समाज घडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. इथे मला आपण निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.